स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान शिवभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी स्मृतिचषक 2026 पर्व पहा मिळतो आणि टाइम अलर्ट असेल। जर काही प्रॉब्लेम असेल तर पंचांना विचारा, कारण तुम्हाला 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल, लक्षात ठेवा तुम्ही। 4 षटक फेकण्यासाठी 20 मिनिटं, एकूण 25 मिनिटं आहेत, त्यामध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटक व्हायलाच पाहिजेत, नाहीतर एक फिल्डर आतमध्ये येईल। सर, आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस रात्र आणि या तिसऱ्या दिवस रात्रीमध्ये पहिला सामना टीम बुर्दुलच्या विरोधात चिंचवली असा सामना टॉस जिंकलाय टीम बुर्दुल संघाने, अर्थातच स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुल या संघाने, आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। स्टार्ट। यास सलामीची जोडी मैदानामध्ये सचिन भंडारी आणि हरेश म्हात्रे। लेट्स प्ले। पहिलाच बॉल यास अतिशय वेगाने फेकलाय, पहिला चेंडू डाट जात असताना पहा मिळतोय गोलंदाज भूषण पाटील, बुर्दुल एक्सप्रेस या नावाने हा प्रचलित असणारा खेळाडू पहा मिळतो तुम्हाला। मैदानावरती गेली प्रत्येक दिवसापासून अत्यंत चांगली गोलंदाजी परफॉर्मन्स करत असताना एक यंगस्टर आहे या टीमचा गोलंदाज। पहिला चेंडू डॉट, फुल टॉस केअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला। दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, दुसऱ्या चेंडूवरती दर्जेदार चौकार। पहिला चेंडू डाट होता, त्यानंतर सचिन भंडारीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला। 2 चेंडू 4 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात। पहिला सामना अगदी सुरळीत वेळेवरती सुरू झाला। पुन्हा एकदा दूरवरून खेचलाय, आता मात्र चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, जमिनीलगत फटका, सलग दुसरा चौकार फलंदाज सचिन भंडारीच्या बॅटमधून। पण 2 रात्रीमध्ये पाहिले सामने तर या मैदानावरती सातत्याने उच्चतम स्कोर होत असो हे सुद्धा प्रत्येक जण जाणतोय, कारण ज्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल होता, थोडीशी उसली मिळाली, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं गोलंदाजाने आणि येथे चेंडू गेला डॉट। अद्यापपर्यंत 3 चेंडू डॉट आल्यात, 2 चौकार आल्यात। कमबॅक करण्याचा प्रयत्न, सलग 2 चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाज भूषण पाटील 2 चेंडू डॉट फेकतोय। अत्यंत चांगलं ग्राउंड ह्यासाठी ओळखलं जातोय क्रीडांगण। सातत्याने या मैदानावरती क्रिकेटचे सामने सुरूच असतात, उसाटण्याचे भव्य मैदान। पहिलं षटक मार्गस्थ, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचला, तिसरा। 3 चेंडू डॉट पहिल्या ओव्हरमध्ये आणि 3 चौकार बॅटच्या साहाय्याने सचिन भंडारीच्या नावावरती। एकूण 6 चेंडू खेळत असताना धाबा आल्यात त्या 12। स्पर्धेची चर्चा 365 दिवस असते, ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। आजचा तिसरा दिवस रात्र या स्पर्धेचा तुम्हाला पाहा मिळतोय। आज सुद्धा 12 संघ आपले नशीब आजमावणार आहेत आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये
भरपूर काही तुम्हाला चांगली चांगली आवाज ऐका मिळतील. कल्याण डोंबिवली परिसरातील 2 नामवंत समालोचक आमचे करण काळन सर आणि त्याचबरोबर पहा मिळतात आपल्याला ते आमचे रोशनजी संते सर यांचा आवाज ऐका मिळेल या स्पर्धेमध्ये. कारण रोजच्या रोज नवीन नवीन कॉमेंटेटर तुम्हाला ऐका मिळतील अशी स्पर्धा. ओव्हर नंबर 2मध्ये आहोत. गोलंदाज पाहतोय आपण सुधीर पाटीलला. पहिलं भूषण पाटीलचं षटक आला 12 धावसंख्येचं. त्यानंतर सुधीर पाटीलला पाहतोय आपण. आत्ता मात्र फलंदाज हरेश म्हात्रे टीम चिंचवली संघाचा खेळाडू. आताचा बॉल ऑन साईडला खेळल्यात, सरळ रेषेत केल्यात, स्क्रीन समोर फिल्डर आल्यात. 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं मात्र पहिली धाव अगदी हळूवारपणे घेतली आणि धाबा झाल्यात. एकूण धावपळकावरती 13 धाबा, 13 रन्स तुम्हाला पाहा मिळतात. पहिल्या षटकात 12 आल्या. 3 चेंडू जरी डॉट फेकले असले गोलंदाज भूषण पाटीलने तरीसुद्धा 3 चेंडूवरती 3 चौकार आले सचिन भंडारीच्या बॅटमधून. ही सलामीची जोडी तुम्हाला पाहा मिळते मैदानावरती. अतिशय चांगलं ग्राउंड, तेवढं चांगलं क्राऊड या फील्डचं पाहा मिळतं या स्पर्धेचं तुम्हाला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. हलकंसं अपील, एजंट टेकन. पहिला धक्का. 12 वैयक्तिक 12 धावा बनवल्या आणि 13 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय टीम गावदेवी चिंचवली संघाला. सचिन भंडारी बॅक टू द पॅव्हेलियन. चला पहिला विकेट पाहायला मिळाला सचिन भंडारी ज्याने 12 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 7 चेंडू फेस करत असताना 12 धावा बनवल्या. हरेश म्हात्रे 1 या धावसंख्येवरती खेळतोय. 1 डाऊनचा खेळाडू योगेश कुंभारकर ला पाहतोय आपण 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. जास्त वेळ प्रत्येकाकडे नसेल हे लक्षात ठेवा कारण ही स्पर्धा आहे. स्पर्धा जरी योगेश शेठ मडवी यांची असली तरीसुद्धा मॅनेजमेंटचं काम जय श्रीराम या नावाने प्रचलित असणारे अनिल ढोपरी हे करतात. त्यामुळे त्यांचं मॅनेजमेंट अगदी फार चांगलं असतं. त्यांच्यामध्ये कधी दमकम आहे, कधी केव्हाही सांगा कोणत्याही टीमला पॅनल्टी देण्याची. कारण अगदी वेळेवरती संघ उपस्थित नाही राहिला तर लगेचच पॅनल्टी देतात. त्यामुळे संघ अगदी वेळेच्या अगोदर येतात. कारण आज 3चं रिपोर्टिंग होतं. पाहिलं 3 सव्वा 3ला आलो तेव्हा दोन्ही संघ आले होते. ओव्हर नंबर 2. आताचा बॉल फुलटास होता ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. चेंडू जमिनीलगत फटका, मिसफील्ड झाली. 1-2 मध्ये रूपांतर. हरेश म्हात्रेला नॉन स्ट्राईक यांना जायचं होतं. अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर दूरवरून आल्या. शेवटच्या मुवमेंटला खराब फिल्डिंग केलं गेलंय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रतीक होते त्या ठिकाणी आणि आलाय तो चौकार. पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले. पुन्हा एकदा सरळ दिशेला खेळायचं होतं. चेंडू निघून जातोय. डॉट बॉल आलाय. दुसरं षटक फेकत असताना सुधीर पाटीलला पाहतोय. यानंतर सामना असणार आहे ओम साई तलोजे मजकूरच्या विरोधात मांगरुल ब संघ. तलोजे मजकूरचं धन्यवाद मानावं लागतील की अगोदर ऑलरेडी हा संघ 3:10 या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघ आपण रिपोर्टिंगला या. बिगिट करायचा होता. बॉल बराच वेळ हवेत होता. दोन्ही खेळाडू एकाच एंगला मिसअंडरस्टँडिंग आणि येथे काय घडलंय पाहावं लागेल. पंचांचं बोट अखेरकार आकाशाकडे.
किती वेळेला मागं पुढे जायचं हे ठरवलं योगेश कुंभारकरने आणि एक मोठी विकेट. दुसरा धक्का गावदेवी चिंचवली संघाला. धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जरी एक चौकार आला योगेशच्या बॅटमधून, त्यानंतर मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. खेळपट्टीवरती असताना एकाग्रता भंग झाली, तू मैमय झालं आणि अखेरकार खेळाडू रनआउट झाले. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या 19. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 12 धाबा आल्या. मात्र दुसऱ्या षटकात सुधीर पाटीलने फेकलेलं षटक अत्यंत किफायतशीर राहिलं त्यांच्या टीमच्या वतीने. आज तो संघ स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी बुर्दुल ह्या नावाने हा संघ खेळतोय. दुसरीकडे गावदेवी चिंचवली संघ आपल्याला पाहा मिळतो खेळत असताना बॅटिंग करतोय प्रथम. त्यानंतर तलोजे मजकूर ओमसाईच्या विरोधात मांगरुल ब संघ आपल्याला पाहा मिळेल. 2 संघामध्ये दुसरा सामना असेल, त्यामुळे आपण इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. चला 2 पॉवर प्ले संपल्यात. तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात होते. भूषम पाटील ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं होतं, विकेट नव्हती मिळाली, मात्र 12 धावा खर्च केल्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल हरेश म्हात्रे खेळत असताना चेंडू डॉट पाहायला मिळतो तुम्हाला. सुरुवातीला धाबा आल्या, मात्र मागच्या षटकाचा विचार केला फक्त 7च धाबा आल्या. त्यामुळे कुठेतरी विचार विमर्श करावा लागेल. टीम चिंचवली संघाला मोठी स्पर्धा खेळत असताना तुमचा स्टीम पिरियड तेवढाच महत्त्वाचा असतो, गेम प्लॅनिंग तेवढंच महत्त्वाचं पाहिजे. हरेश याबेलेला हलक्या हाताने खेळल्यात. डीपमध्ये फिल्डर प्रतीक आहे, ते एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे, रनआउटची संधी आहे, मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईने धावा पूर्ण केली का नाही आहे. अंपायरने कॉल दिला तिसऱ्या पंचांना रनआउटसाठी. अत्यंत चपळाईने निघाले, उंच पुरे खेळाडू आहेत, मात्र बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग झाली आहे की नाही आहे आता तेच पाहिलं जाईल. नोट आउट आहे, सेफ आहे. हरेश एक उंच पुरा खेळाडू आहे. जसा चेंडूकडे पाहिलं त्याने फिल्डर आले, एकाच ॲक्शनमध्ये उचलून चेंडूला फेकलंय, मात्र तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने त्या 2 धावा पूर्ण करत असताना चांगली रनिंग पाहायला मिळाली. मगाशी सुद्धा मागच्या ओव्हरमध्ये असाच एक खेळाडू धाबाद झाला, त्यामुळे आणखीन धक्का लागला असतं तर अडचणीला सामोरे जावं लागलं असं. कारण हरेश एक त्यांचा भरवसेचा बॅटर आहे टीम गावदेवी चिंचवली संघाचा. चांगला बॉल यावेळेस पाहतो, भन्नाट वेग, मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं सोपं काम नसतं प्रत्येक गोलंदाजासाठी. वाईडचा इशारा येत असताना तुमच्याकडे वेग कितीही असू द्या, मग तो वेगाबरोबर तुम्हाला टप्पा अचूक ठेवणं फार गरजेचं असतं. गोलंदाजी करत असताना बॉडी बॅलन्स फार महत्त्वाचा असतो. जर क्रिकेटमध्ये वेगाला जर नुसतं महत्त्व असतं तर आज सर्वाधिक विकेट शोएब अख्तरच्या नावावरती झाले असते, कारण त्याच्याकडे वेग होता, मात्र अचूक टप्पा दिशा नव्हती. आणि असाच टप्पा हवा आहे, कारण गोलंदाज आणखीन एक चेंडू बीट झाला आहे, त्यामुळे 1 मोर डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहतोय आपण भूषण पाटीलला, ज्याने पहिल्या षटकात जरी 12 धावा खर्च केल्या असल्या तरी मात्र या ओव्हरमध्ये चांगला असा कमबॅक केला आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या धावा करायला हव्या होत्या त्या झाल्या नाही आहेत, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आल्या. चांगला बॉल, पुन्हा एकदा हरेशला बीट केलाय. भन्नाट वेग आहे, फलंदाज नेमकं करतोय काय, मोठे पडके खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठे पडके खेळू शकत नाही आहे, कारण गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतोय. भूषम पाटीलला पाहतोय जो ओव्हर नंबर 3 मध्ये आला, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीने. अद्यापर्यंत स्कोरबोर्डवरती धाबा आहेत त्या 22, 22 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये रिव्हर्स केल्यात, फटका
फसलाय आणि खेळाडू उपस्थित होते पॉइंटच्या दिशेला. टिपलाय झेल, संपलाय तो हरेश म्हात्रेचा खेळ. प्रत्येकाच्या मुखात ते संकेत कुंभारकरला पाहतोय. 3 खेळाडू बाद झाल्यात. हरेशवरती फार मोठी जबाबदारी होती, मात्र तो सुद्धा शॉट चुकीचा खेळला आणि फलंदाज बाद झाला. तिसरा धक्का लागलाय. पहिलाच बॉल अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय खेळाडू कक्षाच्या वरून. पहिला दणदणी षटकार. ट्वेंटी 28 धावा. 5 चेंडू चांगले फेकले, मात्र 6वा चेंडू अगदी ओरपीच मिळाला. आणि त्यानंतर पाणी घेऊन जा. 12वा खेळाडू पाणी घेऊन जा मैदानामध्ये. चला 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडू चांगले फेकले होते भूषण पाटीलने, मात्र 6वा चेंडू अगदी ओरपीच मिळाला. आणि त्यानंतर आलेला हा षटकार. षटकार बरंच काही सांगून जाईल, कारण या मैदानावरती सातत्याने धावा होत असतात. आणि सातत्याने धावा होत असताना तुम्हाला येथे धाबा जास्तीत जास्त बनवाव्या लागतात, कारण जर तुम्ही जास्त धाबा बनवल्या तरच तुम्ही विजयाच्या आशा पल्लवित करू शकता. कारण या मैदानावरती सातत्याने धाबा होतात. तुम्ही 60-70 धावा रात्रीसुद्धा पाहिला असेल की आपण येथे धाबा जास्त होतात. आणि आज स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुरदुल या नावाने संघ जरी खेळत असला तरी बुरदुल गावची ओळख क्रिकेटमध्ये प्रवीण म्हात्रे. गेली कित्येक वर्ष टीमला लीड करत असताना पाहिलं एक लेजंड खेळाडू आहे. सातत्याने त्याला पाहिलं आपण. प्रवीण म्हात्रे हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टाईम अगदी अलर्ट आहे, लक्षात ठेवा. जास्त वेळ कोणालाही मिळणार नाही आहे, कारण ही स्पर्धा आहे स्वर्गीय रामचंद्र मरबी प्रतिष्ठान असाटणे गावाची स्पर्धा. स्पर्धा मानाची, स्पर्धा लौकिकाची आणि स्पर्धा आहे क्रिकेटची. त्यामुळे येथे क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट विथ एन्जॉय असं सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतं याच मैदानावरती आल्यानंतर. कारण अगदी हवेलगत हे मैदान असलेलं, हवेलगत असलेलं मैदान पाहा मिळतंय. 3 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावा 28. 28 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. आदर्श पाटीलचा वापर केलाय, एक अपकमिंग यंगस्टर या टीमचा खेळाडू. कारण बऱ्याच टीममध्ये पाहिलं तर प्रत्येक युवा खेळाडूंना संधी दिली जाते. प्रत्येक टीममध्ये तसंच चित्र पाहायला मिळतं. आज सुद्धा त्यांच्या कॅप्टननी सांगितलं की आमचा पूर्णपणे संघ संतुलित आहे, जो बांधिलकी केलेला संघ आहे, जो नेहमी आम्ही खेळतो तो मात्र आज सुद्धा या मैदानावरती आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरू असं कॅप्टनने सांगितलं. त्यामुळे निश्चित आता त्यांची ताकद दाखवली. मात्र आता ताकद दाखवायची टीम चिंचवली संघाला. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण संकेतला, ज्याच्या बॅटमधून देवीदासला. संकेतच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. अद्यापर्यंत 3 खेळाडू बाद झाल्यात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. मिड ऑफचा फिल्डर जजमेंट केलंय. योगेश होते त्या ठिकाणी, नो मिस्टेक. बॅटर बाद आणि 4था धक्का टीम चिंचवलीला.
चा वागच आहे तो, कारण गेली कित्येक वर्ष ज्याने शिवसेना ह्या विभागामध्ये मलंगड असेल त्याचबरोबर कल्याण परिसरामध्ये ज्याने अगदी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अगदी जवळीक असणारं आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि मलंगड क्रिकेट समितीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय महेश शेठ गायकवाड साहेब, यावेळेस पाहतोय आपण बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिला खेळाडूचा, मात्र नाही आहे. चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. नवीन खेळाडू मैदानावरती मनोज कुंभारकरला पाहतोय, थोडंसं संघाची धावसंख्या कमी आहे. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, फिल्डर आहेत पाहतच राहतील. चेंडू सीमा पार, ग्राउंड पार, षटकार. या टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. चला, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असे होते की ज्याने मलिंगड परिसरामध्ये सप्ताह समूहामध्ये कंटिन्यू त्यांची हजेरी राहिली होती, ते एकनाथजी शिंदे साहेब. एकच कॉल होईल टॉससाठी, त्याच्यानंतर टॉससाठी कॉल होणार नाही आहे असे आयोजकांची सूचना आली आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने प्लीज शीघ्र प्रस्थान करा. पुन्हा एकदा षटकारानंतर आलाय तो चौकार, चांगली बॅटिंग करत असताना. हा, जर टॉससाठी एखाद्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर विपक्षी टीमचा जो कॅप्टन असेल त्याला टॉस दिला जाईल आणि प्लस त्यांना 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. हा नियम आहे या स्पर्धेचा. त्यामुळे तुम्हाला जेवढी मोठी स्पर्धा खेळायची असेल ना तेवढे चांगले कठोर नियम असतात. इस वाईड बॉल, गोलंदाजाने केलंय काय, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, दुसरा चेंडू डाट आला, तिसरा षटकार, चौथा 4 आणि पुन्हा एकदा 5वा चेंडू फेकत असताना वाईड बॉल आलाय. एकूण धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात 38, 38 धाबा. रिव्हर्स केला, गरज होती का, चांगल्या बॅटने पटके येत होते, मग उगाच फाजीलपणा का, कारण तुम्ही जर सरळ खेळून चांगल्या धावा येत असतील मग हे वेडेवाकडे फटके कशासाठी, हा सुद्धा कदाचित प्रश्न विचारला जाईल. पंचांकडे रेफर केलंय, कीपरने की अगदी क्लोज असताना त्याने बेल्स पाडले, मात्र खेळाडू अगदी क्रीजमध्येच होतं. याच पंच सांगत असताना बघा, पंच तुम्हाला नेहमी सांगत राहतील चांगल्या प्रकारे, त्यामुळे तुम्हाला पंचांना सुद्धा कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर जरूर त्यांना विचारा, ते तुम्हाला सहकार्य करतील. पुन्हा एकदा बॉलला उडवण्याचा प्रयत्न, जास्त उंची लांबी कमी आहे, लॉंग ऑफचा फिल्डर जजमेंट करतोय. सुधीर पाटील होते, चांगला जजमेंट राहिलाय. फलंदाज बाद, धक्का 5वा.
हो फुलटॉस होता, हॅमर्ड केलाय, बॉल हवेत आहे, 2 फिल्डर पाहत राहिले, मात्र पंचांचा कॉल आहे, इट्स नो बॉल. नो बॉलचा कॉल आहे. यस, भीमर कमरेपेक्षा वर. फिल्डिंग रिव्ह्यू आहे. यस, ओके. चला आता तिसरे पंच आमचे पाहतील त्या ठिकाणी. शिवदास वाघमारे जे देवतचे आहेत आणि त्याचबरोबर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अंपायर्सला आमचे द्वारकानाथ चोरगे सर. नो बॉल. आणि तिसरे पालीचे पंच आमचे दीपक पाटील सर. हे 3 पंच आज पहा मिळतील तुम्हाला, सातत्याने चांगली कामगिरी करत असताना. नो बॉल आलाय, एकूण धावा मिळतील या बॉलवरती 3 आणि पुढचा बॉल फ्रीड, कारण आता उघडा डोले पहा नीट, कारण चेंडू आहे फ्रीड. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, लेझर आहेत, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड झाले आणि 1-2 मध्ये रूपांतर लगेचच केलं गेलंय. चिंचवली संघ बॅटिंग करतो. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेल्यात, त्या सर्वांचं GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट ह्या वाहिनीवरती आमचे तेजस भोईर माणेरे एक्सप्रेस या नावाने प्रचलित असणारं अगदी सर्वांकडे सर्व काही सुरळीत त्यांचं काम असं. बिग शॉट, मात्र बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर. जजमेंट पुन्हा एकदा चांगलं झालंय. भूषण पाटील फलंदाज बाद, धक्का लागलाय तो 6वा. जे नयमरम्य दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय सातत्याने, मलंगडाचं दर्शन रोजच होत असं. येथील जी लोकवस्ती आहे, लोक आपली जी आहेत त्यांना रोजच मलंगडाचं दर्शन होत असं. एवढा सुंदर नजारा असो सकाळी सकाळी, आणि त्याच्यावरतीच अधोरेखित केलेलं गाणं पाहा मिळतं. यूट्यूबच्या माध्यमातून आमचे मलंगडचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष राजेश विलास म्हात्रे हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानामध्ये मुकेश भंडारी आला. एकूण धाबा जर पाहिल्या तर आता 44 धाबा आहेत. 44 धाबा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज प्रतीक कोपरकर. फटका चांगला आहे, खेळाडू जवळपास आल्या, पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं, यास रोखलंय चेंडूला, स्वतः मात्र बाहेर गेले, चेंडूला आतमध्ये ढकळलं आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. 2 धावा पूर्ण करत असताना 46 ही धावसंख्या. एकाच दुसऱ्या मोठ्या फटक्याची गरज आहे. 50 पेक्षा जास्त धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि सध्या तरी उन्हाचा तडाखा लागतोय, कारण 3 नंतर जास्त ऊन लागतो, हे सुद्धा पाहिलं आपण. हो, फटका चांगला इनसाइड आउट खेळत असताना पुन्हा एकदा चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. हितेंद्र मडबे या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहा मिळतात. सातत्याने या स्पर्धेला लीड करत असताना गेली 5 वर्षापासून योगेश दादा म्हात्रे असतील, हितेंद्र दादा मडबे असतील, योगेश दादा मडबे असतील. ओ पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचा दुसरा सा. लागोपाठ 2 षटकार आले. तिसरा येईल का? लेग स्टंपला बॉल होता, काय केलंय चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू फाईन लेगला गेलाय. एकूण धावा मिळतील 5 आणि आता धावसंख्या पाहा मिळते तुम्हाला 63 धावा.
वा, या शेवटच्या षटकामध्ये धावा हव्या होत्या टीम गावदेवी चिंचवली संघाला आणि तशाच धावा येत असताना तुम्हाला पाहायला मिळतात आता. आणखीन एक चौकार. ओ गुड बॅटिंग, भंडारी ऑन द फायर, चौकार, गुड शॉट. सदुसष्ट धावा झाल्यात, 68 धावसंख्येचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे ते तुम्हाला मॅचमध्ये पाहावं लागेल. चला टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाल्यात. यास आमचे काशीनाथ मामा ढोपरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच शुभाशय आपण टॉस करतोय. ओम साई 11 तलोजे मजकूरच्या विरोधात मांगरोल बी संघ. चेतन चला, हेड असा कॉल आहे, आलाय तो टेल. टॉस ओम साई संघाच्या बाजूने लागलाय. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. विपक्ष संघ मांगरोला याच्या अगोदर कधी लढती झाल्यात का? नाही, कधीच नाही. नवीन पहिल्यांदा लढत होणार आहे. काय सिच्युएशन असेल संघाची? आज पूर्णपणे खेळाडू पाहायला मिळतील का? पूर्ण खेळाडू आहेत. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. दरवर्षी खेळता या स्पर्धेमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याची स्पर्धा, जिची चर्चा 365 दिवस असते. खूप चांगलं आयोजन असते. इथं खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल आभार. थँक्यू सो मच कॅप्टन. चेतन काय म्हणशील, जर टॉस जर जिंकला असता तर मग काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आम्ही पण. आत्ता क्षेत्ररक्षण, आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवाल? कारण याच्या अगोदर डे नाईट फॉर्मॅटमध्ये 2 दिवस आपण पाहिलं, भरपूर धावा होता त्या मैदानावरती. आज काय प्रयत्न घेऊन आल्यात मनामध्ये का किती धावा करायच्या आहेत? जसं खेळ होईल तसं रन मारू आम्ही, बघू जाईल. मलंगडची स्पर्धा, मानाची सन्मानाची, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन आहे आणि धन्यवाद ज्याने आम्हाला इथे खेळण्यासाठी एंट्री दिली. मनापासून आभार आहे त्यांचे. ओके, थँक्यू. टॉस जिंकलाय ओम साई तलोजे मजकूर या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओके, चला सेकंड मॅचचा सुद्धा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे ओम साई तलोजे मजकूर या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे मांगरोल बी संघाला. सामना थोड्याच वेळात सुरू होईल. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. 4 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या, मात्र 5व्या षटकात केलेला प्रतिकार, भंडारीच्या बॅटमधून आलेले 2 षटकार 2 चौकार आणि त्यानंतर झालेल्या धावा, मात्र या धावा चेस करतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर खेळाच्या दुसऱ्या अर्थातच उत्तरार्धामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवर येतील आमचे साथी समालोचक मित्र. डोंबिवलीचा बुलंद आवाज रोशन सर संते, मॅन फ्रॉम घारवली. थँक्यू सो मच. दरम्यान पाहतोय आपण युवा सेनेचे सचिव अंबरनाथ तालुका सन्माननीय राहुलजी भंडारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि 67 धाव बनवले आणि 68 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती आपलं वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो आहे. 68 धाव बनवायच्या आहेत.
स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी बुर्दुल या संघाला आणि एका धावेने श्री गणेश होते. पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी खूप चांगली झाली होती, परंतु अंतिम षटकामध्ये स्लोगोरच्या षटकामध्ये नक्कीच विस्फोटक बॅटिंग केली आणि 2 षटकार 1 चौकार लगावला मुकेश भंडारीने आणि त्याच्या इनिंगच्या जोरावरती 5 षटकांमध्ये 67 धावा बनवलेल्या आहेत आणि 68 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ऑन साइडला नो लुक स्ट्रोक, ग्लोरियस नेत्रदीपक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय नो लुक स्ट्रोक आणि त्याच्यावरती हा षटकार आलाय. सुधीर पाटील आणि महेश पाटील ही जोडी आहे. सुधीर पाटीलने हा षटकार लगावलाय. धावसंख्या 7. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहेत. पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. ऑफिशियल पंच आपण पाहतोय दीपक पाटील सर, मॅन फ्रॉम पाली आणि द्वारकानाथ चोरगे सर आणि थर्ड अंपायर शिवदासजी वाघमारे सर. ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग. येतोय डॉट बॉल, बॅक टू बॅक. दुसरा चेंडू आला, डॉट षटकार लगावला होता दुसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज राजेश पाटील करतायत या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड विकेटने राजेश पाटील. शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्याला पुल करतायत. स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत इनफिल्डच्या वरून, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये तब्बल 51. डीजे मास्टरच्या माध्यमातून कुमार हितेंद्र रामचंद्र मडवी साहेब, युवासेना उपतालुका अध्यक्ष अंबरनाथ तालुका आणि आदरणीय श्री योगेश शेठ बालराम मडवी साहेब, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अंबरनाथ श्री मलंगड आणि संस्थापक अध्यक्ष आदरणीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या माध्यमातून शिवभक्त पैलवान रामचंद्र मडवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. डे नाईट फॉर्मॅट आहे. प्रत्येक दिवशी 12 संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. पहिला सामना नक्कीच सुरू आहे. या तिसऱ्या डे नाईट फॉर्मॅटमधील एक्कावन्न धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती मुकेश भंडारी येत आहेत, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. फुल टॉस स्वागत केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार चौकार.
स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा यांच्या वतीने चिंचवली संघांना विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. थँक्यू. धावसंख्या आहे 21. पारितोषिकांचा इथे मात्र वर्षाव होतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. गावदेवी चिंचवली आणि स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी बुरदुल. पुन्हा एकदा फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा. झेल तर पकडलाय परंतु इट्स अ बीमर. नो +1. मिळतील या चेंडूवरती धावा 2 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 23. फ्री हिट आहे. ज्या मुकेश भंडारीने शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार लगावला होता. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि संघाला नक्कीच चांगली धावसंख्या बनवून दिली आहे. तोच मुकेश भंडारी दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांनी दंडित केलेला आहे. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅचमध्ये. गावदेवी चिंचवली या संघाची फ्री हिट. फ्री हिट आहे. समोरच्या दिशेने खेळतायत. सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटमधला सेफ फटका. क्रिकेटमधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग डीपमध्ये फिल्डर होते मनोज. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 30 धावांची पार्टनरशिप बनवली आहे महेश पाटील आणि सुधीर पाटीलने. आमचे ऑफिशियल गुणलेखक शुभम माळी आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत मनोज. अप्रतिम. आउटस्टँडिंग. कार्बन कमाल कॅच पकडली आहे मनोजने. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का गावदेवी बुरदुल या संघाला. महेश पाटील बॅक टू द पविलियन. फलंदाज. एक विस्फोटक फलंदाज आहे अजय. 30 धावांची पार्टनरशिप बनवली होती आणि ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज मुकेश भंडारीने. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट मिळाली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. अजय डावकुरे त्याचा एक विस्फोटक फलंदाज. पहिला चेंडू फुलटॉस होता अजयसाठी. 1 धाव झाली कंप्लीट. फायदा घेऊ शकला नाही अजय. या फुलटॉस चेंडूचा नाराज असतील स्वतःवरती कारण की हा फुलटॉस चेंडू होता. त्याच्यावरती चौकार किंवा षटकार मी सहज मारू शकलो असतो परंतु नाराज आहेत अजय देखील. मिळते 1 धाव. धावसंख्या 31. एक चेंडू शिल्लक. एकंदरीत 19 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बिगिट. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन. सीमा पार. लॉंग लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37.
37. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅचमध्ये 31. मडवी आणि आदरणीय श्री योगेश शेठ बालराम मडवी साहेबांच्या माध्यमातून शिवभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे मॅनेजमेंट गुरु सर्वांचे लाडके आदरणीय अनिलदादा डोपरी आणि संपूर्ण आमचं रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. डे नाईट फॉर्मॅट. एकूण 72 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळत आहे. अजयला नशिबाने साथ दिली आहे. किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाची साथ मिळते अजयला आणि मिळते एक धाव. स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी बुर्दुल या संघाला. धावसंख्या 38. 38. जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन सुधीर पाटील जो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत या इनिंगमध्ये 4 षटकार आणि 1 चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत. चुकीचा अनुमान. लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आहे 4 44. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे बुर्दुल या संघाने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील केली होती. लाऊड अपील. यष्ट्यांच्या पाठीमागून कॉट बिहाइंडची अपील फेटाळली पंचांनी. दीपक पाटील सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगचे पंच द्वारकानाथ चोरगे सर आहेत आणि आमचे टी व्ही अंपायर शिवदास वाघमारे सर. हे 3 ऑफिशियल पंच आजच्या डे नाईटसाठी. पुन्हा एकदा बॅकफूटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. षटकारानंतर चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज प्रथमेश म्हात्रे. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल. गावदेवी चिंचवली या संघाला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी आणि हा झेल पकडलेला आहे. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. ज्या सुधीर पाटीलने चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती त्या सुधीर पाटीलचा हा गोल्डन विकेट मिळवला आहे. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. सुधीर पाटील बॅक टू द पविलियन. शफल झाले. क्रॉस द लाईनने खेळतायत. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय
हा चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅचमध्ये 20. चेक आमचा अनिलदादा ढोपरी ऑलराऊंडर रॅट बाईकवाला बॅटमन अजय भंडारी मुकेश मडवी बॅटमन भारी संघाचा ओपनर धनंजय हिलाल हाय तो या टीमचा ऑलराऊंडर योगेश दादा मडवी स्पॉन्सर हाय या संघाचा हितेंद्र दादा मडवी स्पॉन्सर हाय या संघाचा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20 या मॅचमध्ये. 12 चेंडू 20ची गरज. गोलंदाजी मार्कवरती राजेश पाटील. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. सेकंड स्पेलमध्ये आलेले आहेत राजेश पाटील, ज्याने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. त्याच राजेश पाटीलवरती विश्वास दाखवलेला आहे गावदेवी चिंचवली या संघाने, कारण की चिंचवली संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे राजेश पाटील. हाफ ट्रॅकर हुक करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. चौकार. संख्या आहे 53. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 11. बनवायच्या धावा 15. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी हबाबारी. षटकार. आहे धावसंख्या 59. 59. पुन्हा एकदा इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. बुरदुल गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडे स्ट्रोक षटकार. मच सामना खुला झालेला आहे. जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज. फुलटॉस आणि सलग चालाय हा 3रा षटकार आणि सामना झालेला आहे फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान गावदेवी बुरदुल या संघाने. गावदेवी बुरदुल संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. गावदेवी चिंचवली संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने बनवले या मॅचमध्ये 12 चेंडू आणि 35 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. सुधीर पाटील मॅन ऑफ द मॅच, ज्याने 1 विकेट देखील घेतलेला आहे. अष्टपैलू कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये. सुधीर पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच.